राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड आपल्यासोबत आहेत। आव्हाड सर, आपण पाहतो की रोहित पवार यांना बारामती ॲग्रो प्रकरणामध्ये ईडीने समन्स पाठवलेला आहे। किशोरी पेडणेकरांना समन्स आहे, राजन साळवे यांची चौकशी आहे, सूरज चव्हाण यांना ठाकरे गटाची अटक झालेली आहे। मागच्या काही दिवसातल्या घडामोडी आणि केंद्रीय तपास यंत्रणा ज्या पद्धतीने ह्या सगळ्या कारवाई करतायत त्याकडे कसं पाहताय? नाही, राजकीय सूडचक्र सुरू झालंय हे महाराष्ट्राला काही नवीन नाही। त्यामुळे सुज्ञ जनतेला काय चालू आहे ते व्यवस्थित समजतंय। राष्ट्रवादी या सगळ्याला कसं उत्तर देणार? कारण मागच्या जनता देते हो, राष्ट्रवादी काय उत्तर देणार? उत्तर जनता देईल। जेव्हा आपण जनतेच्या न्यायालयात जाऊ ना तेव्हा जनता बरोबर उत्तर देईल। दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न, पंतप्रधान सातत्यानं महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती आहेत। मागच्या काही दिवसामध्ये आपण पाहिलं, आज सुद्धा ते सोलापूरमध्ये होते, वेगवेगळ्या विकास कामांचं उद्घाटन त्यांनी केलं। लोकसभेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्रामध्ये त्यांना यावं लागतंय असंही एक विधान केलं जात आहे किंवा विरोधकांकडून आरोप केला जातो। असं आहे की जी काही परिस्थिती महाराष्ट्रात दिसते आणि जी काही सर्वे पुढे येत आहेत त्याच्यामध्ये महाराष्ट्र विकास आघाडी प्रचंड पुढे आहे। त्याच्यामुळे कदाचित त्यांचा तर दोन दिवसांनी सर्वे असतो। मी महाराष्ट्राच्या माहितीसाठी सांगतो की BJPचा सर्वे जवळजवळ दररोजच चालू असतो। त्याच्यात काय वरती खालती झालं असेल म्हणून येत असतील। मला काय ते आणि प्रधानमंत्र्यांनी कुठे जावं हे माझ्यासारखा छोटा कार्यकर्ता काय बोलणार। शरद पवार साहेब काल म्हणाले होते की सुप्रियाताई सुळे पात्र असताना सुद्धा त्यांना म्हणावं तसं पद मी दिलं नाही, सगळं काही ज्यांना दिलं ते सोडून गेले। हेच आहे ना, म्हणजे ज्यांना दिलं त्यांनी कधी उपकाराची जाणीवच ठेवली नाही। म्हणजे ज्या सुनील तटकरेंच्या घरात 5-5 आमदार दिले, आयुष्यभर त्यांना जवळजवळ पोचलं साहेबांनी, ते माणूस उलटं फिरलं। आता त्यांनी ॲफिडेव्हिट मी वाचलं त्यांचं, तर ते म्हणतात शरद पवार हे हुकुमशाच आहेत। शरद पवार हे कधीच कोणाचं ऐकत नाहीत, स्वतःच्या मर्जीप्रमाणेच पक्ष चालवतात। तुम्हाला अध्यक्ष केलं होतं ना, तुम्हाला राष्ट्रीय सरचिटणीस केलं होतं ना, तुम्हाला इरिगेशन मिनिस्टर केलं होतं ना, अजून काय करायचं? सिल्वर ओक खाली कमवून तुम्हाला राहायला द्यायचं की काय आता? त्याच्यामुळे एकंदर जे काय दिसतंय ना, शरद पवारांनी मुलीला काय दिलं? खासदार केलं। पहिल्या वेळेस आली असेल ती बिचारी शरद पवार साहेबांच्या नावावरती, नंतर तर स्वतःच्या हिमतीवर आली ना। 8 वेळा संसद रत्न झाली ना। आज अख्ख्या देशामध्ये चर्चिलं जातं की त्यांचं भाषण ऐकण्यासारखं असतं। विविध विषयांवर बोलतात, फक्त महाराष्ट्रावर बोलत नाहीत। इंटरनॅशनल इश्यूज, नॅशनल इश्यूज सगळ्यावर बोलतात। साहेबांनी राजकारणातही त्या ताईला उशीर आला। आधी यशवंत चव्हाण यांच्या हाताखाली लालबावटा युनियनमध्ये काम करायला लावलं, आदिवासी आश्रमशाळेमध्ये काम करायला लावलं, इथल्या दीनदुबळ्या दलितांच्या समस्या जाणून घ्यायला वेगवेगळ्या संघटनांमध्ये काम करायला लावलं, अख्खा महाराष्ट्र समजून घ्यायला सांगितलं आणि त्याच्यानंतर विचारांती त्यांना राजकारणात आणलं। उशीर झाला त्यांना राजकारणात यायला, पण शरद पवारांनी आयुष्यभर दुसऱ्यांना मदत केली। सूर्यकांताताई पाटील मंत्री झाल्या, आगाथा संगमा कुठनं निवडून यायची? PA संगमांची मुलगी मेघालयातनं निवडून यायची, तुरा कॉन्स्टिट्युन्सीमधनं, तिला मंत्री केलं। तेव्हा ते करू शकले असते ना, पण संधी मिळाली तेव्हा त्यांनी अजित पवारांना मोठं केलं। सुधाकरराव नाईकांच्या मंत्रिमंडळात मंत्री होते ना अजित पवार, काय अनुभव होता? मग आम्हाला का नाही केलं साहेबांनी? आम्हाला तर इंग्लिश, हिंदी, मराठी, लॉ सगळं येतं, तरी पवार साहेबांनी आम्हाला नाही केलं, अजित पवारांना केलं। म्हणजे लाड केलेच ना, आणि तरी काय दाखवत आहेत आज? उपमुख्यमंत्री किती वेळा केलं, आणि तरी तुम्ही ॲफिडेव्हिट म्हणता की ते कोणाचंच ऐकत नाही, काहीच ऐकत नाही, ते स्वतःच्या मर्जीप्रमाणेच करतात। म्हणजे ही कुठली उलटी भूमिका हेच समजत नाही मला। ॲफिडेव्हिटवर आहे ना। इलेक्शन कमिशन जेव्हा तुम्ही त्यांना हुकुमशाह म्हटलं, मर्जीने पक्ष चालवतात असं म्हटलं, तेव्हा तुम्ही बाहेर येऊन सांगितलं वकील म्हणाला असेल आम्हाला काय माहिती नाही। आता तुमची सही आहे खाली। उघडपणाने महाराष्ट्राला येऊन सांगा की शरद पवार हुकुमशाह आहे। हिम्मत असेल तर या उद्या पत्रकार परिषद घेऊन सांगा शरद पवार हुकुमशाह आहेत। पवार साहेबांनी जुनी एक आठवण सांगितली की भूतकाळातले जे 62 आमदार त्यांना सोडून गेलेले होते त्यापैकी 58 आमदारांना जनतेने नाकारलेलं होतं आणि यावेळी सुद्धा जनता उत्तर देईल। हा इतिहास आहे की अंतुलेंच्या काळात शरद पवार परदेश दौऱ्यावर असताना त्यांच्या आमदारांपैकी जवळजवळ 90% आमदार फुटले। आणि ही ती एवढी सत्य गोष्ट आहे की फुटलेल्या आमदारांचं
राजकीय भवितव्य संपलं. ते परत कधी आजपर्यंत निवडून आले नाहीत. राष्ट्रवादीच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून शरद पवार अजित पवार यांच्या जुन्या विधानांचा एक व्हिडिओ अपलोड करण्यात आला आहे. मला कौतुक वाटतं की अजित पवार नेहमी काय म्हणतात, मी जे बोलेन ठोकून बोलतो तेच खरं असतं. मग आम्ही तेच सांगतोय की तुम्ही जे बोललो तर त्याच्यावर उलटे वागताय ना. तुम्ही काय म्हणालेला शिवसेना स्थापन झाली तेव्हा शिंदेची, अहो त्यांच्या बापाचा पक्ष, त्यांच्या बापाची निशाणी, अहो तुमच्या काकाची पक्ष, काकाची निशाणी, मग कशाला मागताय? तुम्ही शब्दाचे पक्के आहात असं ठोकून 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 महाराष्ट्राला सांगत असता ना. मग आता काय झालं? आता काय झालं? धोकेबाज म्हणण्यात आले त्या गाण्यात. नाही, मी त्यांना धोकेबाज वगैरे म्हणणार नाही. मी एवढा त्यांच्या एवढा मोठा दादा नाही आहे. पण माणसाने आपल्या शब्दाला जागावं ना. जेव्हा आपण एक स्टेटमेंट जनतेमध्ये करतो की मी जे बोलतो तेच बोलतो, मी माझा, मग आता काय झालं? जेव्हा तुम्ही एकनाथ शिंदेंना सल्ला देत होतात की पक्ष कशाला घेतलात, निशाणी कशाला मागितली, तेव्हा तुम्हाला कोणी सल्ला द्यायचा? कारण का तुम्हाला सल्ला दिलेलाच आवडत नाही कधी. तुम्हाला ज्या दिवशी माणूस सल्ला देईल त्या दिवशी त्याला चप्पल मिळालीच तुमची म्हणून समजायचं, म्हणजे शाब्दिक. त्यामुळे तुम्हाला काहीच चालत नाही. तुम्ही मैं खाना खाता ना वही दादा कहे वही सही, हीच त्यांची पॉलिसी आहे. एक शेवटचा प्रश्न आणि महत्त्वाचा, 22 तारखेला अयोध्येमध्ये रामलल्लाचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा पार पडतो आहे. पंतप्रधानांनी आजच्या सोलापूरच्या भाषणामध्ये त्या दिवशी पुन्हा एकदा दीपावली साजरी करा, दिवे लावा असं आवाहन महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या जनतेला केलं. एक आनंद आहे की श्रीरामाचं मंदिर तिथे होतंय. हा राम तुमचा, माझा, गरीबाचा, श्रीमंताचा, मध्यमवर्गीयांचा, सगळ्यांचाच राम आहे. ह्याच्यावर कोणाचं तरी मालकी हक्क असल्यासारखं जे वागणं चालू आहे त्याला आमचा विरोध आहे. राम कोणाला आवडत नाही? मर्यादा पुरुषोत्तम राम, शबरीच्या तोंडातलं बोर खाणारा राम, रावणाची हत्या झाल्यानंतर विभीषणाला सिंहासन देणारा राम, बलीची हत्या केल्यानंतर सुग्रीवाला सिंहासन देणारा राम. अरे राम समजवायचा असेल तर हे सगळं समजून घ्यावं लागेल. जिथे जातीयवाद ज्या देशामध्ये असा ठासून भरलाय त्याच देशामध्ये असलेला रामाने शबरीची बोरं खाल्ली होती ना. त्यामुळे अधर्माविरुद्ध धर्माची लढाई होती. आता तर मुमे राम इथे रावण, त्याला काय करायचं? धन्यवाद सर आमच्याशी बोलल्याबद्दल. तर हे होते राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड. आणि अगदी रोहित पवार यांना आलेल्या ईडीच्या समन्सवरती, शिवाय राज्यातल्या ज्या काही राजकीय घडामोडी आहेत त्याच्यावरती सुद्धा त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. त्यामुळे रोहित पवार यांना ईडीचे जे समन्स आलेलं आहे त्या समन्सच्या दिवशी म्हणजे बुधवारी ईडीच्या कार्यालयामध्ये रोहित पवार चौकशीला हजर राहतात का, आणि त्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाची नेमकी भूमिका काय असते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धेश नाईक सोबत कृष्णा सोनारडकर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.